नमस्कार मित्रांनो, या लेक्चरच्या माध्यमातून आपण बघणार आहोत व्यवसाय आणि पर्यावरण यांच्यामध्ये असणारा परस्पर संबंध, व्यावसायिक पर्यावरणाचे घटक आणि व्यवसायाचं अंतर्गत पर्यावरण. सुरुवातीला आपण बघूयात व्यवसाय आणि पर्यावरण यांच्यामधला परस्पर संबंध. व्यवसाय आणि पर्यावरण यांच्यामध्ये अत्यंत जवळचा असा संबंध आहे. व्यवसायाच्या आजूबाजूचे जे सगळे घटक असतात त्यांचा समावेश पर्यावरणात होतो. पर्यावरणामध्ये जे घटक असतात ते सातत्यानं बदलत असतात. त्यामुळं व्यवसायाचं धोरण पर्यावरणातल्या बदलांनुसार आपल्याला बदलावं लागतं. म्हणजेच व्यवसायावर पर्यावरणाचा परिणाम होतो आणि काही प्रमाणात व्यवसायाचा परिणाम देखील पर्यावरणावरती होत असतो. म्हणजेच पर्यावरण आणि व्यवसाय हे एकमेकांवरती अवलंबून असतात. आपण जर व्यवसायात काही बदल केला तर त्याचा परिणाम थोड्याफार प्रमाणात पर्यावरणावर होतो आणि पर्यावरणात जर काही बदल झाले तर त्याचा मोठा परिणाम आपल्या व्यवसायावरती होतो. उदाहरणच द्यायचं झालं तर एखादं शासन जर बदललं, सरकार बदललं, तर त्याचा परिणाम हा राजकीय क्षेत्रातला बदल आहे, त्याचा परिणाम आर्थिक क्षेत्रावर होतो. कारण वेगवेगळ्या शासनांची वेगवेगळी आर्थिक धोरणं असतात. त्यामुळं व्यवसायातली जी प्रत्येक गोष्ट असते तिचा स्वतंत्र विचार करण्यापेक्षा सगळ्या घटकांचा आपण एकत्रितपणे विचार करणं गरजेचं असतं. या सगळ्याचा विचार करून व्यवसायाची धोरणं आपल्याला बदलावी लागतात. या घटकांचा व्यवसायावर अनुकूल प्रतिकूल कसाही परिणाम होऊ शकतो. परिणाम जर अनुकूल होत असेल तर व्यवसायाचा विकास वाढ व्हायला मदत होते. धोरणांचा जर राजकीय सामाजिक सांस्कृतिक आर्थिक धोरणांचा परिणाम प्रतिकूल होत असेल तर व्यवसायाला मात्र टिकून राहण्यासाठी झगडावं लागतं, नवनव्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. राजकीय स्थैर्य जर देशामध्ये असेल तर व्यवसायाचा विकास सहज घडून येतो. राजकीय अस्थिरता असेल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल तर अशा वेळेला त्याचे वाईट परिणाम व्यवसायावर होत असतात. म्हणजेच काय, एकूण जे काही पर्यावरण आहे त्या पर्यावरणाचे अनेक चांगले वाईट परिणाम हे कुठल्याही व्यवसायावर मोठ्या प्रमाणावरती होत असतात. व्यावसायिक पर्यावरणाचा आपण जर सखोलपणे व्यवस्थितपणे अभ्यास केला तर आपल्याला या व्यावसायिक पर्यावरणाचे काय परिणाम होतात, कोणत्या पर्यावरणात व्यवसायानं काय धोरण ठरवलं पाहिजे हे समजू शकतं. व्यवसाय हा अंतर्गत आणि बाह्य परिस्थिती या दोघांवर अवलंबून असतो. व्यवसायाची अंतर्गत परिस्थिती म्हणजेच त्याचं अंतर्गत पर्यावरण आणि व्यवसायाची बाह्य परिस्थिती म्हणजे व्यवसायाचं बाह्य पर्यावरण. या दोघांना अंतर्गत आणि बाह्य या दोघांना एकत्रितपणानं आपण व्यावसायिक पर्यावरण असं म्हणत असतो. अंतर्गत घटकांवर व्यवसायाचं पूर्णतः नियंत्रण असतं. त्यामुळं अंतर्गत घटकांचा व्यवसायावर फारसा परिणाम होत नाही. पण जे बाह्य घटक असतात त्याच्यावर मात्र व्यवसायाचं नियंत्रण नसतं. बाह्य घटकांमध्ये काय बदल होत आहेत याच्याबाबत व्यवसायाला सातत्यानं जागरूक राहणं गरजेचं असतं. व्यावसायिक पर्यावरणामधली जी सगळी परिस्थिती आहे त्याचा व्यवसायाशी कशा प्रकारे संबंध येतो हे व्यवसाय आणि पर्यावरणातला घटक याच्यामधला सहसंबंध कसा आहे, रिलेशनशिप कशी आहे याच्यावरती अवलंबून असतं. व्यवसाय आणि पर्यावरण यातले संबंध, परस्पर संबंध नक्की काय असतात, कसे असतात हे काही मुद्द्यांच्या आधारे आपण बघूयात. पहिला मुद्दा असतो तो म्हणजे परस्पर संलग्न संज्ञा. व्यवसाय आणि पर्यावरण या दोन परस्परांशी निगडीत संज्ञा आहे. व्यवसाय ही एक सामाजिक संस्था आहे. त्यामुळं प्रत्येक वेळी व्यवसायाला समाजातले जे घटक आहेत त्याच्याशी संबंध येत असतो. व्यवसायाची धोरणं ठरवत असताना पर्यावरणात कोणते घटक आहेत हे विचारात घेणं गरजेचं असतं. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे मर्यादित प्रभाव. व्यवसायाचा पर्यावरणातल्या घटकांवर असणारा प्रभाव हा मर्यादित स्वरूपाचा असतो. पर्यावरणातले घटक हे व्यवसायाच्या नियंत्रणाबाहेरचे असतात. पर्यावरणाशी झगडण्यापेक्षा त्याला तोंड देणं,
त्याच्याशी जुळवून घेणं हे कुठल्याही व्यवसायाच्या दृष्टीनं सोयीचं असतं. फेसिंग एन्व्हायरमेंट इज ऑलवेज बेटर दॅन फायटिंग विथ एन्व्हायरमेंट असं म्हटलं जातं. पर्यावरणातील घटकांचा अभ्यास केला, योग्य ती धोरणं आखली तर व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. पर्यावरणातल्या घटकांशी टक्कर देणं हे कुठल्याही व्यवसायाला योग्य ठरत नाही. त्यानंतर असतं ते म्हणजे पर्यावरणातील घटकांशी तडजोड करणं. व्यवसायाच्या व्यवस्थापकांना पर्यावरणातले जे वेगवेगळे घटक आहेत त्यांचा अभ्यास करून त्याच्याशी मिळतजुळतं घेऊन धोरणं ठरवावी लागत असतात. पर्यावरण संधी निर्माण करतं, त्याचप्रमाणे अनेक अडचणी देखील आपल्यासमोर उभ्या करतं. व्यवस्थापकाला अशा परिस्थितीमध्ये आपलं कौशल्य, अनुभव, गुण हे सगळं वापरून अडचणी कशा कमीत कमी होतील, अडचणीवर कशी मात करता येईल, अनुकूल परिस्थितीचा काहीसा फायदा उठवता येईल यानुसार आपली धोरणं आखावी लागतात, निर्णय घ्यावे लागतात. त्यानंतर असतं ते म्हणजे पर्यावरणाशी सतत संपर्क. व्यवसायाचं अस्तित्व आणि वाढ करायची असेल तर व्यवस्थापकाला पर्यावरणातल्या घटकांचा अभ्यास हा सातत्यानं करावा लागतो. त्यामुळं नियोजन असेल, संघटन असेल, समन्वय असेल, उत्पादन असेल, अशा अनेक कामावर त्याला नियंत्रण ठेवावं लागतं. व्यवसायाचं काम करत असताना व्यवस्थापकाचं काम हे जहाजाच्या कॅप्टनसारखं असतं. कॅप्टन ज्याप्रमाणे समुद्रातल्या परिस्थितीचा अंदाज घेतो त्याच्यानुसार जहाजाचा वेग ठरवतो. समुद्रात वादळ येणार असेल तर जहाजाचा वेग वेगळा करतो तो. त्याचप्रमाणे व्यवसायातल्या घटकांचा विचार करून व्यवसायाच्या मुख्य व्यवस्थापकाला त्या व्यवसायाला गती द्यावी लागते. व्यवसाय काय गतीनं चालवायचा हे ठरवावं लागतं आणि हे सगळं करण्याचं काम व्यावसायिक पर्यावरणाचा अभ्यास करूनच त्याला करावं लागतं. मित्रांनो, व्यवसाय आणि पर्यावरणातले परस्पर संबंध समजून घेतल्यानंतर आपण वळूयात ते म्हणजे व्यावसायिक पर्यावरणातल्या घटकांकडे. व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय तर व्यवसायाच्या आजूबाजूला जे काही पर्यावरण आहे त्याला आपण व्यावसायिक पर्यावरण असं म्हणतो. प्रामुख्यानं व्यावसायिक पर्यावरणाचं वर्गीकरण जर आपण करायचं म्हटलं तर ते दोन प्रकारात करता येतं. एक असतं अंतर्गत पर्यावरण आणि दुसरं असतं बहिर्गत पर्यावरण किंवा बाह्य पर्यावरण. अंतर्गत पर्यावरण म्हणजे काय तर व्यवसायाच्या आतमधले जे घटक असतात ज्याच्यावर व्यवसाय नियंत्रण ठेवू शकतो त्याला अंतर्गत पर्यावरण असं म्हटलं जातं. याच्यामध्ये मूल्यपद्धती येते, व्यवसायाची उद्दिष्ट जीवित कार्य येतात, व्यवस्थापन संरचना येते, अंतर्गत सत्ता संबंध येतात, वेगवेगळी भौतिक, वित्तीय, मानवी साधनं येतात, तांत्रिक क्षमता येते, कंपनीचा नावलौकिक किंवा प्रतिमा येते. ज्यावेळी आपण बाह्य पर्यावरण असं म्हणतो त्यावेळी जे घटक व्यवसायाच्या बाहेरचे आहेत, ज्याच्यावर व्यवसायाचं नियंत्रण नाही असे घटक या बाह्य पर्यावरणामध्ये येतात. जे व्यवसायाच्या नियंत्रणात नसतात मात्र याचा व्यापक आणि दीर्घकालीन परिणाम हा व्यवसायावर होत असतो, त्यांच्याशी व्यवसायाला जुळवून घ्यावं लागतं. ज्यावेळी आपण बाह्य पर्यावरण म्हणतो तेव्हा पुन्हा त्याचे दोन प्रकार पडतात. एक असतं सूक्ष्म किंवा मायक्रो आणि दुसरं असतं स्थूल किंवा मॅक्रो. सूक्ष्म पर्यावरणात काय काय असतं तर सूक्ष्म पर्यावरणामध्ये व्यवसायाच्या कार्यपद्धती, धोरणं याच्यावर त्वरित जे घटक परिणाम करतात, प्रत्यक्ष जे घटक परिणाम करतात ते सगळे सूक्ष्म पर्यावरणात असतात. कोण असतात हे डायरेक्टली रिलेटेड तर पुरवठादार असतील, ग्राहक असतील, स्पर्धक असतील, मध्यस्थ असतील, हे सगळे घटक प्रत्यक्ष व्यवसायाशी संबंधित असतात, व्यवसायावर प्रत्यक्ष परिणामकारक असतात. हे सगळे सूक्ष्म पर्यावरणात येतात. स्थूल पर्यावरण म्हणजे कोणतं पर्यावरण असतं तर जे पर्यावरणातले घटक असतात जे डायरेक्टली प्रत्यक्षात व्यवसायाशी संबंध नसतो पण अप्रत्यक्षपणे मात्र आपला प्रभाव ते व्यवसायावर सोडत असतात. याच्यावर कुठलंही नियंत्रण व्यवसायाचं नसतं. याच्यामध्ये काय काय असतं नैसर्गिक पर्यावरण असतं, सामाजिक म्हणा, आर्थिक, सांस्कृतिक, तांत्रिक, राजकीय, कायदेविषयक, आंतरराष्ट्रीय, शैक्षणिक अशी वेगवेगळी पर्यावरणं या स्थूल पर्यावरणात येतात. त्यामुळं व्यवसायाचं पर्यावरण असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचे प्रमुख दोन घटक करायचे, अंतर्गत पर्यावरण आणि बहिर्गत पर्यावरण. ज्याच्यावर व्यवसायाचं नियंत्रण असतं ते अंतर्गत, ज्याच्यावर व्यवसायाचं नियंत्रण नसतं ते बहिर्गत. बहिर्गतचे पुन्हा दोन प्रकार पडतात, सूक्ष्म आणि स्थूल. जे पर्यावरण व्यवसायाशी
प्रत्यक्ष संबंधित असतं, प्रत्यक्ष त्या व्यवसायावर परिणाम करतं ते सूक्ष्म. स्थूल म्हणजे काय, तर जे पर्यावरण व्यवसायाशी अप्रत्यक्षपणे संबंधित असतं, इनडायरेक्टली दीर्घकालीन परिणाम करतं, ज्याच्यावर कोणत्याही व्यवसायाचं नियंत्रण नसतं, ते स्थूल पर्यावरण. अशा पद्धतीनं व्यावसायिक पर्यावरणाचे वेगवेगळे प्रकार पडतात. याच्यापैकी पहिला प्रकार आपण आता बघणार आहोत तो म्हणजे व्यवसायाचं अंतर्गत पर्यावरण. आता व्यवसायाचं अंतर्गत पर्यावरण म्हणजे काय, तर व्यवसायाचं अंतर्गत पर्यावरण असं आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळी आपण लक्षात घेतलं पाहिजे की व्यवसायाच्या आतमधले जे घटक असतात, ज्याच्यावर व्यवसायाचं नियंत्रण असतं, जे व्यवसायावर प्रचंड परिणाम करतात, ते सगळे घटक म्हणजे व्यवसायाचं अंतर्गत पर्यावरण. या घटकांचा प्रचंड प्रभाव व्यवसायावर पडत असतो. कोणते हे घटक असतात, तर पहिलं असतं मूल्य पद्धती. मूल्य पद्धती म्हणजे काय, तर ज्याला व्हॅल्यू सिस्टीम असं म्हटलं जातं. भारतीय उद्योग जर आपण बघितले तर कुटुंब समूहांचं वर्चस्व त्या उद्योगावर दिसून येतं. काय उदाहरणं देता येतील, अगदी सहज आपल्याला अनेक उदाहरणं देता येतील. टाटा उद्योग समूह आहे, बिर्लांचा आहे, जैन उद्योग समूह आहे, दालमिया उद्योग समूह आहे, किर्लोस्कर आहेत, अंबानी आहेत, बजाज आहेत, गोदरेज आहेत, महिंद्रा आहेत, असे अनेक उद्योग समूह आहेत. हे उद्योग समूह ॲक्च्युली कुटुंब समूह आहेत. त्यांची स्वतःची अशी विचार प्रणाली आहे, मूल्य प्रणाली आहे. त्याप्रमाणे प्रत्येक कुटुंब हे आपापल्या उद्योगाचं व्यवस्थापन करत असतं. व्यवसायाच्या ज्या वेगवेगळ्या क्रिया आहेत, कार्य आहेत, त्याच्यावर या व्यवसायांच्या मूल्य पद्धतीचा मोठा प्रभाव असतो. टाटा उद्योग समूहाची विचारसरणी, मूल्य पद्धती, अंबानींची मूल्यपद्धती, किर्लोस्करची मूल्यपद्धती या परस्परांपासून वेगळ्या आहेत, पण त्यांचा व्यवसाय हा त्यांच्या मूल्यपद्धती कशा आहेत याच्यावरच अवलंबून असतो. दुसरा जो घटक असतो अंतर्गत पर्यावरणाचा तो म्हणजे जीवितकार्य आणि उद्दिष्ट. जीवितकार्य म्हणजे मिशन, व्यवसायाचं ध्येय. उद्दिष्ट म्हणजे व्यवसायाचं मिशन, जीवनात व्यवसायाला काय करायचं आहे त्याच्या जीवनात ते. व्यवसायाची पूर्वनिर्धारित जीवितकार्य सुद्धा असू शकतात. या सगळ्या जीवित कार्यांचा, उद्दिष्टांचा परिणाम हा व्यवसायावर, धोरणावर, कार्यक्रमावर होतो. आता एखादा दवाखाना जर आपण काढला तर लोकांचं आरोग्य राखणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. एखादा जर आपण व्यवसाय सुरू केला इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवण्याच्या, तर इलेक्ट्रॉनिक वस्तू लोकांना पुरवून त्यांचं आयुष्य सुखकर करणं हे त्याचं जीवित कार्य आहे, मिशन आहे. ते ब्रॉड असतं, मोठं असतं. उद्दिष्ट किंवा ऑब्जेक्टिव्ह हे अनेक असू शकतात. आता एखादा उद्योग आपण सुरू केला इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणार, तर देशभरातल्या लोकांना इलेक्ट्रॉनिक वस्तू पुरवणं, वाजवी नफा मिळवणं, विक्री वाढवणं ही उद्दिष्ट असू शकतात. पण जीवित कार्य काय आहे, तर देशभरातल्या लोकांना इलेक्ट्रॉनिक वस्तू पुरवायच्या, त्यांचं आयुष्य सुखकर करायचं, या पद्धतीचं त्याचं जीवित कार्य किंवा मिशन असतं. त्यानंतर असतं ते म्हणजे व्यवस्थापन संरचना, ज्याला मॅनेजमेंट स्ट्रक्चर असं म्हटलं जातं. संघटनात्मक रचना, कंपनीचे भागधारक असतील, संचालक असतील, त्यांची रचना, व्यवस्थापनामधली रचना, व्यवस्थापनाचा व्यावसायिकपणा, व्यवस्थापनाचं तत्त्वज्ञान, व्यवस्थापनाचा दृष्टिकोन, या सगळ्या गोष्टींचा समावेश पर्यावरणात्मक घटकांमध्ये होत असतो. व्यवसायाच्या ज्या क्रिया आहेत, व्यवस्थापकीय कार्य आहेत, या सगळ्याचा प्रभाव हा व्यवसायावर पडत असतो. त्यामुळं व्यवसायाचा अंतर्गत पर्यावरण पाहताना व्यवस्थापन संरचना कशी आहे हे बघणं अत्यंत गरजेचं असतं. त्यानंतर असतं ते म्हणजे विपणन संसाधन. विपणन संसाधन हा अंतर्गत पर्यावरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे. व्यवसायाची विपणन यंत्रणा कशी आहे, विक्री दलाची कार्यक्षमता काय आहे, प्रशिक्षण त्या कार्यदलाला दिलं जातं किंवा नाही, विक्रीची संघटन कसं आहे, विपणनासाठी वेगवेगळ्या सोयी केलेल्या आहेत का, विपणनाचं जाळं किती स्ट्रॉंग आहे, ते कसं पसरलेलं आहे, या सगळ्या घटकांचा समावेश विपणन संसाधनामध्ये होतो. आणि या विपणन संसाधनावरतीच व्यवसायाचं यशापयश अवलंबून असतं. आपण कितीही माल तयार करून ठेवला तरी तो योग्य प्रकारे विकला गेला नाही, योग्य प्रकारे त्याचं विपणन केलं गेलं नाही, तर व्यवसाय तोट्यात जाऊ शकतो. तयार केलेला माल खपला पाहिजे, तो
ग्राहकांपर्यंत पोहोचला पाहिजे, नवनव्या बाजारपेठा निर्माण झाल्या पाहिजेत, नवे ग्राहक तयार झाले पाहिजेत आणि एकदा आलेला ग्राहक हा कायमस्वरूपी ग्राहक बनला पाहिजे, पुन्हा पुन्हा त्यांना आपल्या वस्तू सेवा खरेदी केल्या पाहिजेत. यासाठीचं काम ही विपणन संसाधनं करत असतात. त्यामुळं अंतर्गत पर्यावरणाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक ही विपणन संसाधनं असतात. त्यानंतर असतं ते म्हणजे अंतर्गत सत्ता संबंध. व्यवसायाच्या अंतर्गत सत्ता संबंध हे विश्वासाचे, सलोख्याचे, खेळीमेळीचे असले पाहिजेत. कोणकोणते सहसंबंध असतात? तर संचालक आणि भागधारक असतील, व्यवस्थापक आणि त्याचे सहाय्यक अधिकारी असतील, संचालक आणि व्यवस्थापक असेल, सुपरवायझर आणि कामगार असतील, या सगळ्यांचे परस्परांशी असणारे संबंध हे व्यवसायाच्या कार्यांवर, व्यवसायाच्या प्रक्रियांवर प्रभाव टाकत असतात. त्यामुळं अंतर्गत सत्ता संबंध हे सलोख्याचे राहणं, खेळीमेळीचे राहणं गरजेचं असतं. याच्यासाठी याचा विचार निश्चितपणानं कुठल्याही व्यवसायाला करावा लागतो. त्यानंतर असतं ते म्हणजे भौतिक साधनं. आता भौतिक साधनं म्हणजे काय? तर उत्पादन कार्यासाठी, कर्मचाऱ्यांसाठी अनेक भौतिक साधनं व्यवसायाला लागतात, ज्याच्यामध्ये व्यवसायाची इमारत असते, यंत्रसामग्री असते, उत्पादनाची वेगवेगळी उपकरणं असतात, गुदामासारख्या सोयी असतात, वाहतुकीची साधनं असतात, कार्यस्थितीमधल्या सोयी असतात. या सगळ्याचा व्यावसायिक क्रियावर परिणाम होत असतो. त्यामुळं त्याचं अधिभांडवलीकरण किंवा न्यून भांडवलीकरण होणार नाही याची देखील आपल्याला दक्षता घ्यावी लागते. अधिभांडवलीकरण म्हणजे काय? जेवढं भांडवल गरजेचं आहे या साधनांमध्ये अडकवायला त्याच्याहून जास्त भांडवल या साधनांमध्ये अडकवणं, गरजेपेक्षा जास्त साधनं ठेवणं, पैसा त्यात अडकून राहणं म्हणजे अधिभांडवलीकरण. आणि न्यून भांडवलीकरण म्हणजे काय? जेवढ्या साधनांची गरज आहे तेवढी साधनं न खरेदी करणं, नसणं, भांडवल त्याच्यात कमी गुंतलेलं असतं, साधनांअभावी गैरसोय होणं, व्यवसायाची, तिथल्या कामगारांची, एकूणच त्या व्यवसाय संस्थेची, याला म्हणतात न्यून भांडवलीकरण. त्यामुळे जेवढी भौतिक साधनं पाहिजे तेवढीच असली पाहिजे, असलेल्या साधनांचा पुरेपूर वापर झाला पाहिजे. अधिभांडवलीकरण म्हणजे जास्त साधनं असणं, त्याच्यामध्ये जास्त पैसा गुंतून राहणं असं होऊ नये. त्याचप्रमाणे न्यून भांडवलीकरण किंवा म्हणजेच कमी साधनं असणं, त्यात कमी पैसा गुंतलेला असणं असं देखील होऊ नये. जेवढी गरजेची आहेत तेवढीच साधनं असली पाहिजेत, असलेल्या साधनांचा पुरेपूर वापर हा व्यावसायिक कामासाठी झाला पाहिजे. त्यानंतर असतात ती म्हणजे वित्तीय संसाधनं. कंपनीचं वित्तीय धोरण हे आर्थिकदृष्ट्या प्रबळ असणं गरजेचं असतं. म्हणजे काय? तर कंपनीची जी देणी आहेत ती नेहमी कंपनीची जी येणी असतात त्याच्यापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं अकाउंटिंग भाषेत तर तुमचे जे डेटर्स आहेत त्याची संख्या, त्याचा आकडा हा क्रेडिटर्सच्या आकड्यापेक्षा जास्त असला पाहिजे, क्रेडिटर्स कमी असले पाहिजेत. आपण लोकांना देणं असलेली जर 2 लाख रुपये असतील तर आपल्याला लोकांकडून येणं असलेले 2.5 लाख 3 लाख असले पाहिजेत. 2.5 लाख 3 लाख आपल्याला दुसरीकडून येणार आहेत, आपण द्यायचेत लोकांना मात्र 2 लाख. म्हणजेच आपली जी काही देणी आहेत ती येण्यांपेक्षा कमी आहेत. व्यवसायाचं कार्य, प्रक्रिया याच्यावर या वित्तीय संसाधनांचा मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे वित्तीय संसाधनं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपली जी देणी असतात ती आपल्या येण्यांपेक्षा नेहमी कमी असतील, हे आपण बघितलं पाहिजे. यानंतर असतात ती म्हणजे मानवी संसाधनं. आता ज्यावेळी आपण मानवी संसाधन असं म्हणतो त्यावेळेला व्यवसायाच्या कामावर, प्रक्रियांवर मानवी संसाधनांचा परिणाम होत असतो. कोणती असतात मानवी संसाधनं? तर माणसाची बौद्धिक क्षमता असते, कार्यक्षमता असते, कार्यनिष्ठा असते, कौशल्य असतं, दृष्टिकोन असतो, शिस्त असते, मनोधैर्य असतं, सांघिक भावना असते, गुण असतात, परस्परांमधला मैत्रभाव असतो, स्नेह असतो. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा व्यवसायावर परिणाम होत असतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी व्यवसायानं मानवी संसाधनांच्या लक्षात घेणं हे आवश्यक असतं. यानंतर असतं ते म्हणजे तंत्रज्ञान क्षमता. व्यवसायामध्ये संशोधन आणि विकास, रिसर्च अँड डेव्हलपमेंट हा विभाग चांगल्या प्रकारे कार्यरत असला पाहिजे. व्यवसायाची वेगवेगळी कार्य, वेगवेगळ्या प्रक्रिया याच्यावर सतत संशोधन होत राहणं हे गरजेचं असतं.
संशोधन कार्य असेल, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर असेल, गुणवत्ता नियंत्रण असेल, वस्तू विकास करणं असेल, या सगळ्याचा व्यवसायाचं उत्पादन आणि विपणन याच्यावर परिणाम होत असतो. त्यामुळं नवनवी संशोधनं चालू ठेवणं, नवनवं तंत्रज्ञान आत्मसात करणं, त्याचा वापर करणं हे कुठल्याही व्यवसायाच्या यशासाठी अत्यंत गरजेचं असतं. त्यानंतर असतं ते म्हणजे कंपनीचा नावलौकिक. कंपनीची जी प्रतिमा असते, तिचा जो नावलौकिक असतो, तो ग्राहकाच्या मनावर बिंबवणं हे गरजेचं असतं. अनेक नावाजलेल्या कंपन्यांची उत्पादनंही जरी जास्त किमतीला असली तरी ग्राहक ती खरेदी करतात. याचं कारण त्या कंपनीची जो लौकिक आहे, प्रतिमा आहे, ती ग्राहकाच्या मनावर फिक्स झालेली असते. त्यामुळं कंपनीचा नावलौकिक काय आहे, त्यांची प्रतिमा काय आहे, हे देखील व्यवसायानं बघणं अत्यंत गरजेचं असतं. आज बाटासारखी कंपनी घ्या, रिलायन्स घ्या, टाटा उद्योग समूह घ्या, ज्यांचे ब्रँड्स डेव्हलप झालेले आहेत, त्यांची वस्तू बाकीच्या वस्तूंपेक्षा जास्त किमतीला असली तरी खात्रीशीर म्हणून लोक खरेदी करतात. याचं कारण कंपनीची लौकिक प्रतिमा असते. त्यामुळं अंतर्गत पर्यावरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे. कंपनीनं आपला ब्रँड, आपली प्रतिमा कशी डेव्हलप होईल, कशी विकसित होईल, यासाठी प्रयत्न करणं हे गरजेचं असतं. हे जे अंतर्गत पर्यावरणाचे वेगवेगळे घटक आहेत, याच्यावर व्यवसायाचं नियंत्रण असतं आणि त्यांना नियंत्रण हे अंतर्गत घटक जे ठेवत असतात, त्याचा व्यवसायाला मोठ्या प्रमाणात लाभ होत असतो. मित्रांनो, या लेक्चरच्या माध्यमामधून आपण बघितलेलं आहे व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय, व्यावसायिक पर्यावरणाचे वेगवेगळे घटक कोणते आहेत, अंतर्गत पर्यावरण म्हणजे काय आणि त्याचे घटक कोणते, व्यवसाय आणि त्याचं पर्यावरण यांच्यात काय सहसंबंध आहे, हे देखील आपण बघितलं. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.